श्री स्वामी समर्थ। आजची स्वामी लीला। मृत गाईला जिवंत केले। हरिद्वारच्या 2 मल्ल ब्राह्मणांचा श्री स्वामी महाराजांनी केलेला उद्धार पाहून महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे अशी साऱ्या लोकांची खात्री पडली। परंतु तेथे एक गर्विष्ठ ब्राह्मण होता। त्याने सेन्स प्रश्न केला, काय हो, आपण कोण, कुठून आलात, आपले वास्तव्य कुठे असते, असे कुत्सितपणे प्रश्न विचारू लागला। तेव्हा स्वामी महाराज म्हणाले, तू माझी चौकशी करू नकोस, तुझ्या प्रश्नांची मी उत्तरे सवडीने देईन। अगोदर मी तुझा इतिवृत्तांत सांगतो। तू पूर्वजन्मी व्याघ्र होतास, पुष्कळ जीव मारून पोट भरलेस, दारू पिणे, दरोडे घालणे, परस्त्रीची इच्छा धरून बलात्कार करणे ही पापे केलीस। तू हस्तिनापूरच्या राजकन्येचा प्राण घेतलास, त्यावेळेस तुला राजाने हद्दपार केले। दुसऱ्या देशी जाऊन तेथेही तू निंद्य कर्मे केलीस, त्यामुळे तेथील राजदूतांनी नाक कापले, डोके फोडले। नंतर तू चांभाराच्या घरी राहिलास, तेथेही तेच केलेस। काही दिवसांनी तुला पशूंनी मारून भक्षण केले। काही पूर्वीचे पुण्य होते म्हणून आज ब्राह्मण जन्मास आलास। तरी पण मूर्खा, काल रात्री पूर्व स्वभावाने एका गायीचा प्राण घेतलास, असा तू महादुष्ट महापापी आहेस। असे श्री स्वामी महाराजांचे बोलणे ऐकून तो ब्राह्मण थरथरा कापू लागला, अंगास घाम फुटला। दीनवाणीने श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घालून अपराधांची क्षमा मागू लागला। मग सर्व ब्राह्मणांसह त्यांचे घरी जाऊन मारलेली गाय महाराजांनी सर्व लोकांस दाखवली। तेव्हा सर्व ब्राह्मण श्रींची प्रार्थना करू लागले, महाराज कृपा करून उपाय सांगा। समर्थ म्हणाले, त्या ब्राह्मणास इकडे आणा, भोसरीचा मागे काय करतो आहे। ब्राह्मणाने घाबरून जाऊन श्रींचे चरण घट्ट पकडले व रक्षण करण्याकरता स्वामी महाराजांना आळवू लागला। तेव्हा दीनदयाळ श्री स्वामी महाराज म्हणाले, पश्चातापाने शुद्ध झाला आहेस ना, तर मग गाईला उठव, म्हणजे तू गोहत्येपासून मुक्त होशील। त्या ब्राह्मणाने श्रींची आज्ञा प्रमाण मानून श्रींच्या चरणाचे तीर्थ घेऊन गायीवर शिंपडले। त्याबरोबर ती गाय खाडकन उठून उभी राहिली। सर्वांना आनंद झाला। पुढे तो ब्राह्मण सर्वसंग परित्याग करून स्वामी भक्तीस लागला। या लीलेचा बोध, माणसांना गतजन्म आठवत नाहीत, त्यामुळे तो बुद्धीने अहंकाराने बेलगाम वागू लागतो। आपल्याकडून नेहमीच सदवर्तन व्हावे यासाठी माणसाने आत्मपरीक्षण करावे। परंतु अज्ञान व विषयासक्तीमुळे आत्मपरीक्षण करणे माणसाला जमत नाही। आपण आपल्या बेताल वागण्याने आपल्याच आयुष्याचा सर्वनाश करून टाकतो। आपणच आपला शत्रू बनतो, मित्र बनतो, आप्त बनतो। आपणच आपला नाश ओढवून घेतो। तसा उद्धारही आपणच आपला करून घेऊ शकतो। ज्याच्या उद्धाराची वेळ जवळ येते त्याला परमेश्वर, साधू संत, महात्मे, सद्गुरू रूपाने भेटतो। मग एखाद्या धक्कादायक घटनेने किंवा ग्रंथ वाचनाने किंवा प्रबोधनाने बुद्धीवरील अहंकाराची आवरणे गळून पडतात व ते उद्धार योग्य होतात आणि अध्यात्माकडे वळतात, ईश्वर भक्तीकडे वळतात आणि स्वतःचा कल्याण करून घेतात। आणि ही स्वामी महाराजांची इच्छा असते। आणि म्हणून स्वामी महाराज त्यावेळी ही लीला करत होते आणि आजही लीला करत आहेत। श्री स्वामी समर्थ।